आहे बाळांनो, काही रक्कम काही मुलांना सारखी वाटली. मुलं दिलेली आहेत का इथं? नाही. मुलांची संख्या पण नाही आणि रक्कम पण नाही. मग ती दोन्ही आपल्याला माहित करून घ्यायला पाहिजे, कारण शेवटी काढायला सांगितलेलं असतं. तर एकूण रक्कम किती होती आणि ती रक्कम किती मुलांना वाटली, म्हणजे मुलांची संख्या आणि वाटलेली रक्कम हे दोन्ही आपण ठरवून घ्यायला हवे. मग चला तर काय करूया, मुलांची संख्या x मानूया आणि वाटलेली रक्कम y मानूया. मुलांची संख्या x व वाटलेली रक्कम काय मानू? y मानू. आता इथं पहिली अट दिलेली आहे बाळांनो. पहिली अट मी हिरव्या स्केच पेननी काय केलेली आहे, 10 मुले. आता बघा, वाटलेली रक्कम आणि मुले यांचा काय असणार? गुणाकार. वाटलेली रक्कम आणि मुले म्हणजे काय? XY. पहिली अट बघा, 10 मुले जास्त असतील तर, 10 मुले जास्त असतील तर, म्हणजे बघा 10 मुले जास्त, मुलांची संख्या काय म्हणली? X. 10 मुले जास्त असतील तर म्हणजे x अधिक 10. x गुणिले y होणार आहे, बरोबर आहे. एकूण रक्कम x गुणिले y. 10 मुले जास्त असतील तर प्रत्येकास 2 रुपये कमी मिळाले असते, म्हणजे या y मधून काय झाले असते? 2 कमी झाले असते, बरोबर XY. कारण वाटलेली रक्कम आणि मुलांची संख्या यांचा गुणाकारच होणार ना. 5 रुपये 4 मुलांना वाटले. 5 रुपये 4 मुलांना वाटले म्हणजे 5 20 रुपये वाटले. कळतं ना? 5 रुपये 4 मुलांना वाटले. याप्रमाणे हे x आणि y यांचा गुणाकारच होणार, XY. बघा, आता हे सोडवून घेऊ, समीकरण 1 तयार करून घेऊ. की x घ्यायचं, या पूर्ण कंसाला गुणायचं, नंतर अधिक 10 घेऊया, पुन्हा या कंसाला गुणूया, y वजा 2 बरोबर इथं XY. x नी y ला गुणल्यावर XY येतील. x नी 2 ला गुणल्यानंतर 2x येईल. अधिक 10 नी y ला गुणल्यानंतर 10y येईल. 10 दुनी 20 बरोबर XY. दोन्हीकडचे समान XY काय होतील? निघून जातील. मग 2 वजा 2x अधिक 10y वजा 20 बरोबर काय राहतील? इथं काहीच नाही, म्हणजे 0. आता काय करायचं इथं बघा, 2 नी भाग जातोय, बे एके बे, बे पंचे 10 आणि बेंदाय 20. हे 20 काय करायचे आपल्याला? पलीकडे न्यायचे. हे 20 काय करायचे? पलीकडे न्यायचे. समीकरण तयार करून घ्यायचे, किंवा इथंच लिहूया फार तर, बरोबर हे वजा 20 इकडे आल्यावर अधिक 20. समीकरणाच्या दोबा 2 ने गुणू. बघा, 2 ने गुणल्यानंतर काय होणार आहे? 2 ने भागू. 2 ने भागल्यानंतर काय होणार आहे? बघा, तिथं वजा 2x छेद 2 अधिक 10y छेद 2 आणि 20 छेद 2. 2 ला 2 गेले, वजा x अधिक बे पंचे 10 अधिक 5y बरोबर इथं किती राहतील? 10. हे काय करूया आपण? समीकरण 1 असं लिहूया. आता काय करायची? दुसरी अट काय दिलेली आहे ती बघूया. दुसरी अट काय दिली आहे बघूया बाळांनो. दुसरी अट काय दिलेली आहे बघा, 15 मुले कमी असती तर, इथं लिहूया दुसरी अट. दुसरी अट जरा वेगळ्या शाईने घेऊया.
म्हणजे तुमच्या काय होईल लक्षात येईल. दुसरी अट आहे ही. दुसरी अट बघा, ही दुसरी अट. दुसरी अट काय दिलेली आहे, जर 15 मुले कमी असतील, मुलींची संख्या किती आहे एक्स, यांच्यात कमी म्हणजे काय येणार आहे, एक्स वजा 15. 15 मुले कमी असती तर, 15 मुले कमी असती तर प्रत्येकी 6 रुपये जास्त मिळाले असते. म्हणजे यांना वाय अधिक 6 येणार आहे. वाय अधिक 6 बरोबर काय राहणार आहे, बरोबर एक्स वाय. मग इथं पण तसंच करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, हे एक्स घ्यायचं. इथं बघा 15 मुले कमी असती तर म्हणजे एक्स वजा 15. 6 रुपये जास्त मिळाले असते म्हणजे रक्कम इथं वाय ही रक्कम आहे. किती मिळाले असते, 6 रुपये जादा. तिथे येणार एक्स वाय, कारण या दोन्हीचा गुणाकार असतो. हे एक्स घ्यायचं, वाय अधिक 6 ला गुणायचं, नंतर वजा 15 घ्यायचे, नंतर कशाला गुणायचे, वाय अधिक 6 ला गुणायचं. बरोबर काय येणार आहे इथं, एक्स वाय. बघा आता नंतर एक्स नी वाय ला गुणल्यावर एक्स वाय येणार. एक्स न 6 ला गुणल्यानंतर 6 एक्स येईल. इथं वजा 15 वाय अधिक 15 सक्क 90. कसले 90, वजा 90 बरोबर एक्स वाय. कसं 6 पंचे 30, शून्य हातचे आले 3, 6 एके 6, 6 आणि 3 9. एक्स वाय दोन्ही बाजूचे गेले. 6 एक्स वजा 15 वाय बरोबर हे 90 इकडं घेऊया. पुन्हा या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो, म्हणजे समीकरण आपण छोट करून घ्यायचं बाळांनो. समीकरणाच्या दोबा 3 ने भागू. समीकरण छोट झालं तर सोडवायला बरं पडतंय, होय की नाही. म्हणून 6 एक्स छेद 3 वजा 15 वाय छेद 3 90 छेद 3. 3 एके 3, 3 दुनी 6 म्हणजे इथं 2 एक्स आले. 3 पाची 15 म्हणजे वजा 5 वाय आले. 3 त्रिक 9 म्हणजे इथं 30 आले. आता हे समीकरण नंबर 2 तयार झालं. बघा आता समीकरण 1 आणि 2 याचा विचार करता इथं अधिक 5 वाय आहेत तर इथं वजा 5 वाय आहेत. मग समीकरण 1 व 2 यांची काय होणार, बेरीज. मग समीकरण 1 व 2 यांची काय करूया, बेरीज. अटी सोप्या आहेत ना, सहज कळण्यासारख्या आहेत बाळांनो, काहीच अवघड नाही. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 व 2 यांची काय करायची आहे, बेरीज. समीकरण 1 व 2 यांची बेरीज. समीकरण 1 काय आहे, वजा एक्स अधिक 5 वाय बरोबर 10. दुसरं समीकरण काय आहे, 2x वजा 5 वाय बरोबर 30. बेरीज म्हटल्यानंतर चिन्ह बदलायची नाही. 2 मधून 1 गेलं, इथं काय राहिलं, 1 नुसता एक्स. 5 वायला 5 वाय निघून गेलं, इथं काय आले 40. म्हणजेच एक्स बरोबर किती आलं इथं 40. ही आलेली किंमत आपण कोणत्याही समीकरणामध्ये भरू शकतो. मग आलेली किंमत समीकरण कशामध्ये भरायची, बघा एक्स बरोबर 40 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. सोपा आहे. एक्स बरोबर 40 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे, वजा एक्स अधिक 5 वाय बरोबर 10. मग आता याच्यामध्ये ठेवली तर वाय ची किंमत काय येते पाहूया.
बघा इथं -40 अधिक 5y बरोबर 10, म्हणून 5y बरोबर 10 हे 40 इकडे गेल्यानंतर अधिक 40 होणार, म्हणून 5y बरोबर 40 आणि 10 किती होतील 50, म्हणून y बरोबर 50 भागिले 5, म्हणून y बरोबर 10. मग इथं x म्हणजे काय आहे, मुलांची संख्या, म्हणजे मुलांची संख्या किती आहे 40. मुलांची संख्या लिहायला लागतं हे शाब्दिक उदाहरणामध्ये लास्ट बाळांनो. मुलांची संख्या 40 आणि प्रत्येकी मुलाला वाटलेली रक्कम, प्रत्येकी मुलाला वाटलेली रक्कम बरोबर किती येणार 10 रुपये. कारण प्रत्येकी मुलाला वाटलेली रक्कम म्हणजेच किती रुपये वाटले असतील 400 रुपये वाटले, बरोबर ना. कारण आपण इथं काय मांडलेलं आहे, मुलांची संख्याच मांडलेली आहे ना. मुलांची संख्या सारखी वाटली, मुलांची संख्या x मांडलेली आहे, बरोबर आहे. आणि वाटलेली रक्कम y, 10 रुपये वाटलेले आहेत. चला तर मग हे गणित तुम्हाला कळालं असेल बाळांनो. पुढचं गणित आपण घेऊ. असंच सोपं आहे, अवघड नाही. कारण गणित व्यवस्थित वाचली तर गणित सोडवणं सोपं जातं बाळांनो. दिलेलं गणित फक्त शांत मन ठेवून वाचून घेणं फार गरजेचं आहे. पुढचं गणित काय आहे ते पाहूया. पुढचं गणित काय लिहून घेऊया. दोन संख्या मधील फरक 3 असून दोन संख्यामधील फरक 3 असून दोन संख्यामधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट, यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा. बघा किती सोपं आहे गणित. दोन संख्या दिलेली आहेत, त्या दोन संख्यामधील फरक किती आहे 3. मोठी संख्या सांगितलेली, लहान संख्या सांगितलेली आहे. याचा अर्थ मोठी संख्या आणि लहान संख्या लिहिणं फार गरजेचं आहे. आपण मोठी संख्या आणि लहान संख्या काय करायची आहे, लिहून द्यायची आहे. उत्तर सोडवायला चालू करूया. मोठी संख्या x मानू. मोठी संख्या काय मानूया, मोठी संख्या x मानू. x व लहान संख्या काय मानूया, इथं लहान संख्या y मानू. मग त्यांनी दिलेल्या पद्धतीनं किंवा दिलेल्या अटीनुसार पहिली अट काय आहे बघा. पहिली अट काय दिलेली आहे, दोन संख्यातील फरक दिलाय. म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली की 3 मिळतात. x - y
बरोबर 3. समीकरण नंबर 1 मिळालं आपल्याला हे. दुसरं काय सांगितलंय? मोठ्या संख्येची तिप्पट. काय सांगितलेलं आहे? मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज किती आहे म्हणून सांगितलंय? 19. मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या किती आहे इथं? x. याची तिप्पट काय येणार आहे? 3x. लहान संख्येची दुप्पट म्हणजे लहान संख्या किती आहे? 2y. बरोबर किती आले? 19. समीकरण नंबर 2. आता बघा इथं 2 न गुणून घेऊ म्हणून जे इथं वजा 2y इथं अधिक 2y दोन्ही समीकरणांची बेरीज करणं सोपं जाईल. समीकरण 1 ला 2 ने गुणू. बघा 2 गुणिले x वजा 2 गुणिले y बरोबर 2 गुणिले 3. इथं 2x वजा 2y बरोबर 6. समीकरण नंबर किती तयार झालं आपलं हे? तिसरं. समीकरण दुसरं काय आहे? समीकरण दुसरं काय आहे? समीकरण दुसरं हे आहे. इथं अधिक 2y आहे. इथं काय आहे? वजा 2y आहे. म्हणजे समीकरण 2 व 3 यांची काय करायची? बेरीज. समीकरण 2 व 3 यांची बेरीज. इथं बसणार नाही, आपण इथं करू. इथं बेरीज बसणार नाही म्हणून काय करू आपण? दुसऱ्या याच्यावरती बेरीज करू. बघा 3x अधिक 2y बरोबर 19. 2x वजा 2y बरोबर 6. 3 आणि 2 5x हे 2 9 6 15 इथं 25 झाले म्हणजेच x बरोबर 25/5. x बरोबर किती आले इथं? 5. ही किंमत काय करू आपण? समीकरण 1 मध्ये सोपी पडते. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 कुठं आहे बाळांनो? समीकरण 1 इथं आहे. मग ठेवूया. काय येणार?